नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो. मित्रांनो, शेळीपालनातील अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा होणार आहे. याच्यामध्ये टॉपिक आपण आणलेला आहे की शेळी पाळताना किंवा शेळीपालन करताना शेळीची निवड कशी करावी, जेणेकरून आपल्याला उत्कृष्ट उत्पन्न भेटेल आणि आपलं शेळीपालन जे आहे ते टिकून राहील. मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशा स्वरूपातील नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील. आता शेळीचं चारा व्यवस्थापन कसं करावं, शेळीला कशा प्रकारे खुराक द्यावा, शेळीचं शेड कसं असावं, याच्यावर तर खूप सारे लोक व्हिडिओ बनवतात. परंतु शेळी कशी निवडावी, मेन जे उत्पन्नाचा सोर्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शेळी. ती शेळी कशी निवडावी हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे आज हा टॉपिक निवडला आणि खूप सारे कमेंट देखील होत्या की सर यावरती व्हिडिओ बनवा. तर आपण हा टॉपिक निवडलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम तंतोतंत पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे कळेल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपलं शेळीपालन करायचं म्हटल्यावरती आपण जातीचा विचार करतो की ह्या जाती शेळी चांगली असेल, त्या जाती शेळी चांगली असेल, ही जात जर मी निवडली तर मला जास्त उत्पन्न होईल, ती जात जर निवडली तर हिच्यापेक्षा कमी उत्पन्न होईल. उदाहरणार्थ बिटल जात निवडली तर मला उत्पन्न खूप नेक्स्ट लेवल राहील. पोअर निवडली सगळ्यात टॉपमध्ये माझं शेळीपालन होईल. आणि गावरान जर निवडली तर काय होईल, माझं शेळीपालन जे आहे ते कमी दर्जाचं राहील किंवा भारी शेळीने भारी दर्जाचं शेळीपालन तयार होईल. तर असा विचार आपण करतो आणि ही सगळ्यात मोठी चुकी मित्रांनो शेळीपालनातील. शेळीपालन करायचं म्हटल्यावरती आपल्याला जातीचा विचार जर केला मित्रांनो तर काही हरकत नाही. कारण जातीवर जर काम करायचं असेल तर त्याला एक अनुभवी शेळीपालक लागतो आणि एक दर्जेदार शेळीपालन म्हणजे त्याला अनुभव मोठा पाहिजे, त्याचं मार्केटिंग तसं पाहिजे, नेटवर्क तसं पाहिजे. आणि मिडियम लेवलचा शेळीपालक जर असेल तर त्याने मिडियम स्वरूपातील एक चांगली शेळी निवडून शेळीपालन करायला पाहिजे, तेव्हा कुठे त्याला यश भेटेल. जर कदाचित भारी लेवलच्या शेळ्या आणल्या आणि त्या जर मरण पावल्या तर आपल्याला नुकसान जे आहे ते खूप सारं होतं आणि आपण काय होतं, मनोबल आपलं हरवतं आणि आपण शेळीपालन बंद करून टाकतो. म्हणून शेळीच्या जातीचा विचार करणं हा मला चुकीचा मुद्दा वाटतो. मित्रांनो, बाकी साऱ्या गप्पा आपण सोडून देऊ आणि आता मुद्द्यावरती येऊ. कारण बोलण्यासारखं तर भरपूर काय असतं, परंतु टायमाची आणि वेळेची देखील लिमिट असते. म्हणून आपण डायरेक्टली आता विषयावरती येऊ. शेळीच्या जातीचा विचार न करता आपण डायरेक्टली शेळीवरती विचार करू. मित्रांनो, शेळी निवडताना सगळ्यात पहिले आपलं पाहायचं आहे की शेळी नेमकं कुठून आलेली आहे. म्हणजे ही चराऊ शेळी आहे की बंदिस्त आहे की अर्धबंदिस्त आहे, कशा प्रकारे शेळी आहे, किंवा ही शेळी नुसतं बांधून तर नाही ठेवत नाही हिला. तर अशा पद्धतीने विचार करायचा आहे. आपल्याला जर बंदिस्त शेळीपालन करायचं आहे आणि आपण जर मुक्त फिरणारी शेळी जर आणली तर काय होतं की ती शेळी चांगल्या प्रकारे बंदिस्तमध्ये राहू शकत नाही, तिथून आपलं उत्पन्न मिळत नाही. म्हणून आपल्याला जर बंदिस्त शेळीपालन करायचं तर आपल्याला एखाद्या बंदिस्त शेडवरून शेळी आणणं आहे. बरोबर आहे, हा महत्त्वाचा मुद्दा झाला. आता पुढचा मुद्दा, शेळीचं शरीरयष्टी कशी असावी. तर सगळ्यात महत्त्वाचं, शेळी ही उंचच पाहिजे असं काही नाही. शेळी ही बुटकी असते, उंच असते, या प्रकार त्याच्या प्रकारावरती अवलंबून आहे. उंच शेळी जर घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, शरीराचा जर विचार केला तर ती लांब लचक पाहिजे आणि ती रुंदसुद्धा पाहिजे. बरोबर आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर तिच्या अंगावरती चमक पाहिजे. असं नाही की ती चमचमच केली पाहिजे किंवा तिच्या अंगावरती असे खूप चरबी आहे जाड कातडीचे, नाही मित्रांनो, अजिबात नाही. जाड कातडी शेळी निवडू नका, ती शेळी हिटवर येण्यासाठी तकलीफ देते. म्हणून पातळ कातड्याची आणि मीडियम स्वरूपातली चमक पाहिजे, अतिशयसुद्धा चमक नको. ठीक आहे. आता बुटकी शेळी जर पाहण्यात आली, ती जर घ्यायची ठरली तर ती कशी घ्यावी, तर ती आडवी बघायची आहे. तिची दोन्ही पोटाची साईज मित्रांनो, तिचं पोट हे लांब असायला पाहिजे. अशा प्रकारे उंच शेळी आपलं अशी पाहिजे आहे रुंद, आणि बुटकी शेळी ही रुंद पाहिजे. म्हणजेच जर थोडक्यात सांगायचं झालं तर तिची कोट्याची साईज म्हणजे पोटाची साईज ही मोठी पाहिजे, रुंद पोट पाहिजे. आणि ती छाती जी आहे मित्रांनो, ती छातीसुद्धा अशी भरगच्च स्वरूपातली म्हणजे अशी मोठ्या स्वरूपातली पाहिजे. अशा प्रकारे शेळी आपल्याला निवडायची आहे. असं नाही की हिच्या अंगावरची चमक जास्त दिसते म्हणून ही शेळी निवडायची, असं नको. कारण जास्त चमचम करणारी किंवा जाड कातड्याची चरबीवाली शेळी जर निवडली तर ती हिटवर येण्यासाठी तकलीफ देऊ शकते. कदाचित ती अंगावरती राहते म्हणून ती बाजारात आणून विकली असेल. कारण ज्या शेळ्यांच्या अंगावर चरबी आहे त्या शेळ्या लवकर हिट दाखवत नाही. तर अशा प्रकारे शेळी आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर खात्रीदार शेळी आपल्याला निवडायची आहे. खात्रीदार शेळी कशी, तर काही काही शेळ्या ज्या आहेत त्या नखरेबाज असतात. जर आपल्याला मुक्तच शेळ्या जर चारायच्या असेल तर काय होतं, काही काही शेळ्या ना नुसत्या पळतच चालतात, चरतच नाही.
अशा स्वरूपातले आहे. नाहीतर काय 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 करतात, एक शेणा खातात पुढं पळतात, दुसरा शेणा खातात पुढं पळतात, मन लावून चरत नाही. मग अशा वेळी काय होतं की आपल्याला शेळ्या सांभाळण्यामध्ये त्रास होतो. त्यानंतर काही काही शेळ्या ज्या असतात ते खूप वारंवार बिमार पडतात. काही शेळ्या असतात त्या लवकर हिटवर येतच नाही, प्रेग्नन्सी दाखवतच नाही. तर अशा प्रकारे शेळ्या असतात. तर मित्रांनो, याच्यामुळे आपण अनुभवी व्यक्तीकडून किंवा जो जवळचा व्यक्ती आहे, जो भरोशातला व्यक्ती आहे, अशाकडून शेळी निवडायची आहे. पुढचा मुद्दा, शेळी ही काटक पाहिजे. शेळी निवडताना मित्रांनो, बाहेरची जाती शेळी जर तुम्ही घेतली तरीसुद्धा ती आपल्या भागामध्ये सेट झाली पाहिजे. जर बोर आहे, सोजत आहे, शिरोई आहे, बिटल आहे, जमनापरी, तोतापरी आहे, ह्या जर शेळ्या घ्यायच्या ठरल्या तर त्या आपल्याकडे सेट झाल्या पाहिजे. काही 2-1 महिने तर आपल्याकडे राहिलेलं पाहिजे. तेव्हा नंतर तुम्ही त्या शेळ्या घेऊ शकता, तेव्हा त्या टिकतील. नाहीतर खूप फार्मवर असं झालं आहे की शेळ्या आणल्या आणि काही दिवस टिकल्यानंतर त्या मरून गेल्या. असं होऊ नये म्हणून मित्रांनो, तुम्हाला त्या सेट झालेल्या शेळ्या आणायच्या आहे. आणि अनुभव असेल तरच तुम्ही त्या शेळ्या घ्या. नाहीतर इतक्या महाग शेळ्या, नवीन शेळीपालक असेल तर घेऊ नका. गावरान शेळ्यापासूनच सुरुवात करा. तर चला, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती अशा स्वरूपातील माहितीपूर्ण व्हिडिओज आपण रोज घेऊन येत असतो. म्हणून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर घंटेचं चिन्ह येईल. त्या घंटे चिन्हावरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि अशा स्वरूपातील जो व्हिडिओ आहे तुम्हाला रोज पाहायला मिळत राहतील. तर चला, व्हिडिओ आवडले असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओस लाईक करा. धन्यवाद.